हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे। आपल्यासोबत आमदार वर्षा गायकवाड आहे। ताई, अनेक प्रश्न आहे, अवकाळी पाऊस असेल, मराठा आरक्षण असेल, याच्या घोषणा बाकी आहे, कसं बघता तुम्ही? नाही, नक्कीच आता तिसरा हप्ता आहे अधिवेशनाचा आणि पहिल्या हप्त्यापासून जी चर्चा सुरू आहे त्याचं सुद्धा अजून उत्तर आलेलं नाही आहे। कारण अधिवेशन कशासाठी होतात? महाराष्ट्राचे प्रश्न या प्लॅटफॉर्मवर मांडण्यासाठी, ह्या व्यासपीठ ते मांडण्याचं आणि या माध्यमातून जी जनता डोळे लावून बसलेली आहे। आता अवकाळी पाऊस झाला, गारपीट मधल्या काळात झालं, आता कांदा निर्यात त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय झाला, याच्यामुळे शेतकऱ्यावर किती परिणाम झाला आणि म्हणून शेतकऱ्याचं पूर्णपणे लक्ष या अधिवेशनाकडे। परंतु अजूनही त्या प्रस्तावाचं उत्तर झालं नाही। नंतर दुसरा प्रस्ताव मांडला गेला जो आहे मराठा आरक्षणासंदर्भामधला। लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहेत। आज एकमेकावर टीका होत आहे। सकाळी उठलं की रोज आम्ही बघतो की त्या ठिकाणी जे आहे ते जरांगे पाटील बोलतात किंवा मंत्री महोदय भुजबळ साहेब बोलतात। मला वाटतं या सगळ्याची प्रश्नोत्तराची वेळ आलेली उत्तर देण्याची आता। दुर्दैवाने आम्ही बघतोय की मागच्या दोन्ही हप्त्यामध्ये खूप साऱ्या आमदारांनी भाषणं केली, या ठिकाणी आपली मतं मांडली, परंतु अजून त्यांना कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणचं उत्तर प्राप्त झालेलं नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आणि म्हणून आज शेवटचा हप्ता आहे, 3 दिवस अधिवेशन अजून आहे। मला वाटतं की या सगळ्या प्रश्नांची उकल व्हावी, उत्तरं मिळावी आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नांदावी आणि सामाजिक सलोखा नांदावा। कारण महाराष्ट्राची परंपरा ही वेगळी परंपरा आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, याच्यामध्ये एकोपा आणि सामाजिक सलोखा ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती टिकावी। आजपासून खरं तर काँग्रेसचं डोनेट फॉर देश ही संकल्पना किंवा ही योजना सुरू झालेली आहे, कसं असणार आहे? तुमच्याकडनं काय प्रतिसाद दिला गेलेला आहे? नाही, नक्कीच अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने हा कार्यक्रम आखण्यात आला, ज्याच्या माध्यमातून जे आहे ते डोनेट फॉर द नेशन असं करून त्या ठिकाणी देशासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं म्हणून ही मोहीम सुरू केलेली आहे। आणि मला असं वाटतं की या माध्यमातून सगळे कार्यकर्ते असतील किंवा जे जनता असेल हे त्याच्यामध्ये डोनेट करतील आणि आम्ही सुद्धा आमच्या माध्यमातून जे आहे मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत की याच्यामध्ये जास्तीत जास्त जो आहे तो डोनेशन आणि लोकांना मदतीचा हात मागावा। कुठेतरी काँग्रेसच्या तिजोरीमध्ये खरखडाट आहे। अनेक उद्योजक असतील किंवा जे काही डोनेशन देतात त्यांनी पाठ फिरवलेलं आहे, त्यामुळे जनतेमधूनच पैसा गोळा करावा अशा प्रकारची काही संकल्पना आहे? नाही, तसा असा काही संबंध नाही। आपल्याला सुद्धा माहिती आहे की मधल्या काळामध्ये आप पार्टीने पण सुरुवात करताना सांगितलं होतं की बाबा आम्हाला हे करताना हे करावी आणि नेशन बिल्डिंगसाठी आपल्या सर्वांना मदत करण्याची आवश्यकता आहे। कारण आता लढाई खूप वेगळ्या शक्तींशी, आपल्याला सुद्धा माहिती आहे की दडपशाही, दहशतशाही ह्याच ठिकाणी चालू आहे आणि या राज्यामध्ये या देशामध्ये पहिल्यांदा आपण बघत आहोत की एक वेगळ्या तऱ्हेचं राजकारण चालू आहे, जे राजकारण म्हणजे विरोधकांना संपवणं ही भूमिका घेणारं राजकारण आहे। खरं तर विरोधकाला संपवण्यापेक्षा त्यांचे प्रश्न संपवले पाहिजेत आणि जनतेमध्ये जाऊन आपण आपले कामं केली पाहिजेत। परंतु आता राजकारणाची पद्धत वेगळी झाली आणि दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे की विरोधकाला संपवणं हा प्रथम अजेंडा राहिलेला आहे। जनमानसांचे प्रश्न सोडवणं हा वेगळा नंतरच्या काळातला अजेंडा असे परिस्थिती राहिलेली आहे। त्यामुळे हा वेगळा कार्यक्रम आहे, कारण काँग्रेसचा स्थापना दिवस आहे म्हणून ह्या निमित्ताने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। कमीत कमी 138 रुपये ठेवलेला आहे, तुम्ही किती डोनेट केलं? माझी अपेक्षा आहे की राजू भाऊ पण त्या ठिकाणी 138 रुपये देतील। पाहतोय आपण काँग्रेसला 138 जे आहे ते वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यामुळे डोनेट फॉर देश अशा प्रकारची जी आहे ती संकल्पना सुरू केलेली आहे। त्यामुळे कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन प्रशांत माने, सरसुने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।